नमस्कार. आज मी ठरवलंच होतं काहीही झालं तरी 4 वाजता उठायचंच. तर 4 वाजून 5 मिनिटं होत आहेत. चला आजच्या दिवसाची सुरुवात इतक्या पहाटे करते आहे कारण मला ना खूप सारी कामं असणार आहेत आज आणि म्हणूनच हे पहाटेचे 2-2.5 तास मी माझ्यासाठी काढले होते. कधी तर उठले पण सगळ्या घराला गॅसमध्ये काय? कॉफी घे, स्टडी चालू कर, रनिंग करून या. विसरलीच यार, मी तुला पण ज्ञान दिलं होतं का? अरे मी 4 वाजता उठली. मी 4 देऊ शकते. मी ज्या दिवशी जो उठेल तो देऊच शकतो. आणि आहोंनी काय केलंय माहितीये, सवयीप्रमाणे मी उठत नाही ना लवकर, तर हे कपाट उघडलंय आणि मोबाईलची बॅटरी लावून शर्ट घेत आहेत. त्यांच्या हेही लक्षात नाही की आज बायको जागी आहे. लाईट लावावी. प्रितीशला उठवायला सांगितलं होतं प्रितीशनं, पण तो उठत नाहीये आज, म्हणून म्हटलं उठ, तुला ब्लॅक कॉफी देते. प्रितीश, ए बाबू, हा उठलास का? गणपती बाप्पा मोरया. चला 6:30 होत आहेत. ब्रेकफास्ट बनवते. खूप दिवसांनी आज रव्याचा उपमा बनवणार आहे आणि मी माझी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला की मी कशा पद्धतीनं उपमा बनवते. उपम्यामध्ये सुद्धा खूप प्रकार असतात, हो की नाही? तर सुरुवातीला हा जो काही ट्रायप्लायचा पॅन दिसतो ना तुम्हाला, त्यामध्ये मी रवा तेल टाकून जर का भाजला ना तर तो सारा पॅनला चिपकायचा. म्हणून ना मी नंतर बिना तेलाचा रवा भाजून घेते, म्हणजे अगदी सगळा व्यवस्थित निघतो, त्या पॅनला चिटकत नाही. आणि मग उपमा बनवताना हवं तेवढं त्यामध्ये तेल घालू शकतो आपण. आणि तुम्ही पाहिलंत ना की मी पहिल्यांदा पाणी टाकून मसाल्यामध्ये उकळून त्यामध्ये रवा वैरत नाही, तर अगोदर मी जी काही फोडणी बनवलेली असते त्यामध्ये भाजलेला रवा टाकते आणि मग वरून जेवढं हवं तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करते आणि छान बनतो तसा उपमा. आता वाफलायला ठेवून दिलाय आणि लगेचच फ्लॉवरच्या भाजीला फोडणी घालतीये. सकाळी सकाळी किती छान ऊन आले माझ्या किचनमध्ये. पश्चिमेचं घर असल्यामुळं दुपारनंतरचं ऊन येतं ना, पण आज अगदी सकाळी सकाळी आहे. कारण हे बघा, हे समोरच्या बिल्डिंगवर जे ऊन पडतंय ना त्याचं रिफ्लेक्शन आहे हे, है ना? गुड मॉर्निंग आहो. व्हेरी गुड. असं एवढं लेट उठतात का? हा, अजून जास्त. एखाद्या दिवशी आहोंच्या पेक्षा लवकर उठायचं आणि असा दंगा करायचा, अगदी घर डोक्यावर घ्यायचं. खूप दंगा करते मी. मी अगोदर उठले असेल ना तर कोणी झोपूच नाही शकत. आहोंचं मात्र तसं नसतं. ते थोडाफार प्रयत्न करतात मला उठवायचा आणि स्वतः मात्र अगदी रेग्युलर 5 वाजता उठत असतात. मी कधी उठते कधी नाही उठत. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे 4था दिवस, पिवळा कलर आणि जो मला पिवळा कलर नेसायचा होता तो मला मिळालेला नाहीये. कारण तुम्ही पाहिलंत की पाठीमागच्या काही व्लॉगमध्ये मी दाखवलं की मी ती साडी ड्रायक्लीनला दिली आणि अशा वेळेला कळतं की यार साड्यांची खरंच कमतरता आहे आपल्याकडे. म्हणजे खूपच कमी स्टॉक आहे माझ्याकडे, वाढवण्याची सक्त गरज आहे. कारण 2च कलर आहेत येलो माझ्याकडे, त्यातला एक कलर ड्रायक्लीनला आहे आणि हा मी नेसली. हा प्रॉपर येलो वाटत नाहीये मला, पण ठीक आहे. चला, मिशोवरून घेतलेली साडी आहे ही, हे बघा. लास्ट टाइम पण मी हेच कॉम्बिनेशन केलं होतं. आता मी असं ठरवलं होतं की या साडीवरती पिंक स्लीवलेस घालायचा, पण म्हटलं नको, आपण पुस्तक वाचायला निघालोय, देवाच्या भक्तीसाठी निघालोय आणि घरामध्ये चालतं, बाहेर थोडंसं ऑकवर्ड वाटतं ना, वेगळं वाटतं. थोडंसं ऑकवर्ड नाही वाटत, थोडंसं वेगळं वाटतं, म्हणून म्हटलं हा घालूया. आय थिंक मी लास्ट टाइम हाच घातला होता या साडीवरती. तर हे एक फुलझडी नावाचा एक ब्रँड आहे, इन्स्टाला पेज आहे, त्या पेजवरून 1,500ला 3 नेकलेस घेतले होते मी. त्यातला हा एक आहे, एक ग्रीन कलरचा आहे आणि एक ऑक्सिडाइज आहे, जो मी नवरात्रीत वापरणार आहे. ही मी घेऊन आय थिंक 2 वर्ष झाली आहेत. हो, या नवरात्रीला 2 वर्ष होती. तर काही चला, अशा पद्धतीनं तयार झाली आहे. खूप गडबड आहे, पण पहाटे उठण्याचे खूप सारे फायदे आहेत. हां, मी लगेचच आता म्हणू शकत नाही की मी आज पहिला दिवस आहे माझा की मी 4 वाजता उठली आहे.
मला रोजच 4 वाजता उठायचे. तुम्ही प्रे करा की हे होईल माझ्याकडून. जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन, तुम्हाला मोटिवेट करत राहीन. चला आता दुर्गा सप्तशतीला तुम्हीही माझ्यासोबत. ही आहे वर्षा, जिच्या घरी आज दुर्गा सप्तशतीचं वाचन होणार आहे. नमस्कार नमस्कार नवदुर्गांनो नमस्कार. हाय सविता. हाय विद्या. जवळपास आज 21 लेडी होत्या सगळ्या मिळून आणि अशा पद्धतीनं छान तिने सारी अरेंजमेंट करून ठेवली होती. सगळ्याजणी यायच्या अगोदर 10 वाजताचं टायमिंग दिलं होतं तिनं, पण चालू व्हायला जवळपास 10:30 झालेला आहे. ठीक आहे, पण छान होता हा अनुभव. श्री दुर्गा सप्तशतीचं वाचन झाल्यानंतर छान आरतीही झाली आणि आता सगळ्यांची ओठी भरती येते. सविता सविता खरंच शेवटी अजून एकदा चटणी वाढ. हा आता लास्ट. आता ही 4थी वेळ का 5वी वेळ ग? अर्ध बकेट मी खाल्लंय. अर्ध बकेट. बस 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 बस. खरंच ज्या हे सारं पुस्तक खूप एनर्जीनं वाचतात ना, अगदी एकदम एनर्जेटिक मांडलं पाहिजे त्यांना. आणि छान वाटलं 1.5 तासाचा तो पाठ. मला खूप असं काही त्यांना असं कव्हर नाही करता आलं शूटमध्ये, कारण उठायचं नसतं, बोलायचं नसतं. त्या पुस्तकामध्ये पण ते दिलं आहे. मला छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आता चला बाकीची कामं दिवसभराची 1:05 होत आहेत चक्क. सकाळी 4 वाजता दिवस सुरू झाला आहे. खरं तर मला रोजच उठायचे 4 वाजता, पण बघूया कसं होतं. या देवीच्यामुळे या नवरात्रीमध्ये ही एक चांगली सवय लागली तर चांगलंच आहे. पिवळ्या कलरच्या नावाखाली आपल्याकडे हाच एक कलर आहे, म्हणजे ड्रेसमध्ये. तर आता मी ड्रेस का घातलाय ना, अशी तयार झाली आहे. तयार म्हणजे नेहमीप्रमाणेच. तुम्हाला माहिती आहे मी काय जुगाड करते. एकदा सकाळी मेकअप केलेला असतो ना, त्यालाच वरती पावडर लावली आहे. कारण दुपारी पुन्हा माझं 2 तास काम झालं. मस्त तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्सना रिप्लाय दिला मी, कारण इतक्या कालपासून कॉमेंट्स होत्या आणि मलाही असं झालं होतं की कधी मी कॉमेंटमधून तुमच्याशी बोलतेय, कॉमेंट्सना रिप्लाय करतेय. तर आता जस्ट बसून सगळं काम झालं. ऑफिसचं राहिलेलं, घरातलं आणि यूट्यूबचं. तर आता ना 4:45 होत आहेत, 5 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही निघालोय एका अनाथ आश्रममध्ये एका इन्क्वायरीसाठी. तर आम्ही काय करणार आहोत, काय प्लॅनिंग आहे आमचं, हे मी लवकरच सांगेन तुम्हाला. आणि आम्ही मी बोलतेय, तर आम्ही म्हणजे कोण, मी, प्रिया आणि कल्पना. तर प्रिया तिची कार घेतीये. अर्थातच मला कार काढायला एकटीला परमिशन नाही आहे अजून. नवीन कारचं कौतुक. I10 जुनी झाली होती, त्यामुळं हवं तसं घेऊन जा, कुठेही कशीही वापर. तेव्हा काही बोलत नव्हते, पण क्रेटाला हात नाही लावायला देत मला. म्हणजे देतात, पण त्यांना असं वाटतं नको उगाच, अजून हिच्याकडे परमनंट लायसन नाही आहे आणि कार नवीन आहे. तर ठीक आहे, प्रिया कार घेते. तर तिच्या कारमधून आम्ही तिघी निघालोय. आणि कुठल्या अनाथ आश्रमाला जातोय आम्ही माहिती आहे, तर माझी जुनी जी सोसायटी आहे तिच्या बरोबर समोर एक रेणुका शिशुगृह नावाचं एक अनाथ आश्रम आहे. तर तिथे निघालोय. आम्हाला काही इन्क्वायरी करायची आहे आणि सगळं जर व्यवस्थित जुळून येत असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते की आम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली. आणि जर का तुम्हाला अंदाज आला असेल की आम्हाला
तुम्हाला काय करायचे तिघींना मिळून तिथे, तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा ह्याचं फिजिक्स माझ्या सोन्याच्या बांगडीसोबत फिजिक्स चाललंय. दे इकडे दे. ब्रिटिश कल्पना आली, दे लवकर, बेल वाजतीये. काय रेट आहे माहितीये का आज याचा? आले 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 आले. घर सोडण्यापूर्वीचं रोजचं काम यावेळचं की प्रितिशला ज्यूस बनवून देणं. मी त्याला म्हटलं बरं का आज फायनली की शिक बाबा तू. म्हणतो मला येतं ग मम्मी, पण तू असताना तूच दे करून. म्हटलं ठीक आहे बाबा चला. हे बघा छानपैकी तिघीजणी आम्ही निघालेलो आहे. सरळ जाऊ दे. आता वरती चढल्यावर मात्र फक्त लेफ्ट साईडला ठेव, म्हणजे आपल्याला तिथे एक डिवायडर येतो तो. आणि ही आहे माझी जुनी सोसायटी आणि बरोबर या सोसायटीच्या समोर रेणुका शिशुगृह आहे, म्हणजे अनाथ आश्रम आहे, पण ते अडॉप्शन सेंटर आहे. तिथे जे काही रूल्स आहेत ना ते फार स्ट्रिक्ट आहेत. इतर अनाथ आश्रमासारखे नाही आहेत रूल, थोडे स्ट्रिक्ट आहेत. अनाथ आश्रमामधून इन्क्वायरी करून घरी जाता जाताच आज आम्ही तुळजाभवानीला आलो आहे, जिथे आम्ही रोज येतो. आजची वेळ मात्र आमची वेगळी आहे. म्हटलं घरी जाऊन पुन्हा रात्री येण्यापेक्षा आत्ताच दर्शन करून जाऊया. ही कोमल आहे, आम्हाला 3 दिवसापासून सलग भेटतीये. आणि ज्या दिवशी आम्ही साडीमध्ये होतो ही पण साडीमध्ये होती. आज आम्ही वेळ बदलली आहे तरी पण ती ह्या वेळेत भेटलीये. आणि आज आम्ही ड्रेसमध्ये आहोत, ही पण ड्रेसमध्ये आहे. कोमल हाय कर. हाय. उद्या पण भेटू. चला. कधीपासूनचे हे पार्सल पडलेत, आज तरी ओपन होत आहेत की नाही बघूया. यामध्ये आहे एक नवरात्रीसाठीचा स्कर्ट आणि यामध्ये आहे एक आय थिंक मिरर. चला 7ला 10 मिनटं बाकी आहेत. गणपती बाप्पा मोरया. दिवा आहे बरं का माझा, म्हणजे ना जास्त तेलही नाही घालावं लागत. तिळाचं तेल आहे, मस्त तेवत आहे एकदम. वाव, उगवलं उगवलं. सकाळी तर हे छोटे होतं, आता मोठं झालं. पाणी स्प्रिंकल करते याच्यावरती. काय बरं इतके लवकर आलात? ट्रॅफिक नव्हता आज, गुरुवार. भाकर तुकडा ओवाळून टाकावा लागेल. बरं झालं लवकर आलात. मी जस्ट पोहोचलीये, जस्ट. गुड. 2 मिनिटं पण झाली नाहीयेत. आम्ही ना सकाळी जेवलोच नाहीये घरात. ना मी जेवले ना प्रितिश जेवलाय. प्रितिश बाहेर डोसा खाल्ला, तो गेला होता कॉलेजमध्ये, आणि मी वर्षाकडे फराळ केला. तर जेवण सगळे शिल्लक आहे. आता काय बनवू मला तुम्हीच सांगा. तुम्हाला काय ज्यूस वगैरे द्यायचंय का बनवून, की भाजी शिल्लक आहे फ्लॉवरची आणि पोळ्या पण शिल्लक आहेत. 1 2 3 4 5 6 चपात्या शिल्लक आहेत. वरण भात करू का फक्त? चालेल. चलो. प्रितिशने लाडू खाऊन असाच ठेवलाय अर्धा. तुम्हाला आवडतो, तुम्ही खा. हा प्रसादाचा लाडू आहे, असं वाया नाही घालवायचा. आणि हे बघा, ही मुलं असणाऱ्यांचे हाल. त्यालाच मी ज्यूस बनवून दिलाय. कसं ठेवलंय बघा त्याने. हे उचलून सुद्धा ठेवता नाही आलं शाण्याला. मुलगी असती तर. आहे आपलं आपलं दुःख, आता काय करणार. प्रितिश काय केलंस मी गेल्यापासून? कशाचा अभ्यास केलास? मिक्स डाळींचा कुकर लावला आणि पटकन आहोंना ऑरेंज ज्यूस बनवून देते. तुम्ही वरण बनवताना फक्त सिंगल डाळीचं बनवता की मिक्स डाळीचं? मी नेहमी तुरीची डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ असं मिक्स बनवते. आमच्याकडे ना लाईट गेली आहे. आता तुम्ही म्हणाल ही लाईट, तरी ही इन्व्हर्टरची लाईट आहे काय. तर गंमत बघा, माझा गॅस चालूच नाही होत, म्हणून मॅचिस बॉक्स घेऊन आलीये. चला लावून द्या एवढा. हा असा आहे बरं का हॉब आमचा. याला इन्व्हर्टरचं कनेक्शन याला नाहीये. याला दिलं असतं तर मग झालं असतं लाईटवर चालू, पण हा लाईट वरती आहे.
तुम्हाला माहिती आहे, जो काही मी इंद्रायणी ब्लिंकिटवरून मागवला होता राईस, तो अतिशय खराब क्वालिटीचा रिसीव्ह झाला आहे. म्हणून मग एक कोलमही शिल्लक होता, तो काढला शोधून आणि त्याचा भात लावला आहे. आणि आज मी ना नॉर्मल वरण करण्यापेक्षा ना म्हटलं खूप दिवस झालं डाळ तडका बनलेला नाही आहे, तर अगदी हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवते आणि कशा पद्धतीने बनवते मी दाखवते तुम्हाला. साधं वरण बनवायचं असेल तर आपण कांदा टोमॅटो नाही टाकत, फक्त लसूण, कढीपत्ता, जिरे मोहरी किंवा जे काही मी खोबऱ्याचा मसाला बनवून ठेवते तो थोडासा. पण जेव्हा असा हा डाळ तडका बनवते त्यामध्ये खोबऱ्याचा जो काही लसूण, खोबरं आणि कोथिंबीर आणि अद्रक याची जी पेस्ट बनवलेली असते ती तर ॲड करतेच, पण त्याच्यासोबत कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकते. ही सारी फोडणी भाजून घेऊन अशी डाळ मिक्स करून प्रॉपर याला थोडंसं उकळू देते आणि मग आता आपल्याला वरून तडका द्यायचा आहे. मस्त लागतो असा हा डाळ तडका, अगदी हॉटेल स्टाईल. आणि अशा पद्धतीनं पुन्हा त्या मिरचीवरती हिंग आणि लाल तिखट टाकायचं. आज काय झालं माहिती आहे, हे शूट करता करता बहुतेक ते लाल तिखट आणि हिंग थोडंसं माझ्याकडून जळलेलं आहे. आणि खूप सारी कोथिंबीर टाकून गार्निश करायचं. बघा, हे असं असतं आपलं की स्वयंपाक नाही, पण मग असं काहीतरी एखादा वेगळा मेनू बनवायचा आणि छान होतं मग जेवण वगैरे झालं, थोडासा आरामही झाला. मी गवारी निवडायला घेणार आहे, पण त्या अगोदर लोणी काढते. म्हटलं लोणी काढावं आणि आहोंच्याकडं द्यावं, म्हणजे लक्ष ठेवायला. जेव्हा ते कडत असतं ना तेव्हा आहो लक्ष ठेवतील प्रॉपर तूप होईपर्यंत व्यवस्थित. आणि तोपर्यंत मग मी छान TV बघत उद्या सकाळसाठी गवारी निवडून घेणार आहे. एका माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणीने मला कॉमेंट केली होती लास्ट टाईम की हे जे दही लावलेलं असतं ना त्याला बिना पाणी टाकताच सुरुवातीला तू ब्लेंडर फिरवून घे आणि मग त्यामध्ये पाणी टाक, बघ कसा गोळा तयारी होईल. आणि खरं आहे, आज झाला ना त्याच तिच्या सांगितलेल्या पद्धतीनं मी करून पाहिलं. तर हे बघा, आज मला हे फ्रीजमध्ये ठेवावं नाही लागणार. लास्ट टाईम तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, ते असं पूर्ण पात्र झालं होतं, म्हणून मग मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं ओव्हरनाईट. आणि मग दुसऱ्या दिवशी अगदी बर्फाच्या लाद्या जशा असतात ना तसं ते लोणी निघालं होतं. पण आज तिने सांगितल्याप्रमाणे मी करून पाहिलं. सॉरी, मला नाव आठवत नाही आता. तर अगदी छान झालं, म्हणजे किती भारी गोळा आला आहे बघा. थँक्स डिअर, जी कोणी असशील तू आणि तू बघत असशील हा व्हिडिओ तर नक्की सांग की तू सांगितलं होतंस मला. असे हे सारे फायदे आहेत या यूट्यूबचे. चला, याच नोटवरती आजचा हा व्लॉग, आजचा हा आमचा दिवस इथंच एंड करते. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीनच असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल, टेक केअर.